भगवान परमात्म्याने एकदा आपलं म्हणलं ना, मग बाकीच्यांनी तुम्हाला नाही म्हणलं तरी बाकीच्यांची तिथं आवश्यकता पडत. माणसं म्हणतात मोठ्याने आम्हाला आमचं म्हणावं, मूर्ख आहे तुम्ही. अरे मोठा कोण आहे? ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरण आलो. आपले सगळे प्रयत्न असावेत कुणी आपलं म्हणावं म्हणून, घरच्यांनी. त्यासाठी प्रयत्न करूच नका. जो वरी चळण गा तो वरी म्हणती. जोपर्यंत तुम्ही पुरवताय तोपर्यंत ते तुम्हाला माझं म्हणणार आहेत. सगळे प्रयत्न असावेत ते भगवान परमात्म्याने त्याचं म्हणलं पाहिजे. आणि देव भक्ती करणाऱ्यालाच त्याचं म्हणतो, अन्यत्राला भगवंताने कधी जवळ केलं नाही. सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगामध्ये महाराज भक्तीचं महत्व वर्णन करतात. भक्ती हे एक तत्व हातामध्ये असेल आणि ते तत्व जर शुद्ध भावाचं असेल आणि त्या तत्वाकडे पाहून भगवान श्री पंढररायाने आपला अंगीकार केला तर निंद्य असलो तरी त्याच्या अंगीकारामुळे आपण वंद्यतेला पात्र ठरतो. निंद्यते हितेने वंद्य केले. कोण वंद्य झाले? कुणाचा अंगीकार भगवंताने केला? फक्त नामाच्या आधारे इहलोकामधून तरुण गेलेले कोण असतील तर तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये त्यांचे दृष्टांत देतात. अजामेळ भिल्ली तारिली कुंटिनी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. अजामेळ तरला, भिल्लीनी तरली, कुंटिनी तरली. नुसती तरली नाही तर त्यांची पुराणांनी वर्णन करावं, त्यांचे भाट पुराणांनी गावे, इतके ते वंद्य झाले. त्याही पेक्षा पुढे विचार करायचा झाला तर महाराज सांगतायत ज्याच्या ब्रह्महत्येच्या पातकांना गणित नव्हतं. ब्रह्महत्या राशी पातके अपार शब्द येतो तुकोबारायांचा. अपार ब्रह्महत्या ज्याच्या हातून घडल्या होत्या असा असणारा वाल्मिक सुद्धा तरला नाही. प्रत्यक्ष विचार केला तर महाराज सांगतायत वंद्य केला. किंकर होता पण वंद्यतेला पात्र झाला. या सर्वाचं कारण काय असेल तर शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात इथं थोरपणापेक्षा महत्व कशाला असेल तर तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. अंगीकार ज्यांचा केला नारायणी निंद्यते हितेने वंद्य केले. विठ्ठल विठाला 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 विठाला. अभंगाचा भाव प्रतिपादित केला. सेवा का आहे, कशा निमित्ताने आहे, सेवेचं औचित्य काय आपल्या प्रत्येकाला ज्ञात आहे. भगवान श्री सोमेश्वराच्या दरबारामध्ये हे पहिलं वर्ष या सप्ताहाचं आहे. भगवंताच्या द्वारामध्ये केलेलं हे भव्य आणि दिव्य असं आयोजन. त्यामध्ये आमचे मोहन काका असतील, त्यांचे सहकारी असतील, या परिसरातले सर्व गुणीजन दाते असतील, या सर्वांच्या सहकार्याने चालू असणारा हा सप्ताह. आणि त्यातील आजच्या दिवसाची सेवा तर वास्तविक दिवस पाहिला तर चंपाषष्ठीचा आहे. बसल्या बसल्या तिथं काका आले. काका म्हणले शिवजींचं वर्णन करा. पुन्हा डोक्यात आलं चंपाषष्ठी खंडोबाचं वर्णन करावं का, पण म्हणलं सगळेच खंडोबा जवळ राहणार आहेत त्यामुळे ते वर्णन आपण काय नावलावाने यांना सांगावं, यांच्याकडून ऐकावं म्हणून तुकोबारायांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. जशी नामदेवराय बुद्धी देतील तशी सेवा करण्याचा प्रयत्न. विठ्ठल विठाला 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 तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये भक्तीचं महत्व प्रतिपादित करत असताना भजन शब्द आहे, भजन रूपक आहे, पण भजन हा भक्तीतला प्रकार आहे. आणि त्या भक्तीद्वारे तुकोबाराय सांगतायत आपला अंगीकार भगवान परमात्म्याने करावा. जर भगवंताने अंगीकारलं तर महाराज सांगतायत काय होतंय फलित. तुकोबाराय सांगून गेले निंद्यते हितेने वंद्य केले. निंद्य असणारे सुद्धा वंद्यतेला पात्र होतात. पण अंगीकार कुणी करावा लागतो? भगवान परमात्म्याने अंगीकार करावा लागतो. मग ज्याने आपला अंगीकार करावा असं वाटतं तो पहिला समजला पाहिजे.
तो समजला नाही तर अंगीकार करणं ही लांबची बाब आहे. आणि देव या तत्वाविषयी थोडं बोलायचं झालं तरी देव हे तत्व म्हणजे सामान्य नाही की ज्याने आपला अंगीकार करावा. प्रत्यक्ष देवाजवळ राहणाऱ्या लोकांनी इच्छा केली तरी सुद्धा त्यांचा अंगीकार भगवान परमात्म्याने सहजरित्या केला नाही. देव कुणाचाही अंगीकार सहज करत नाही. मुळात देव आकलनात येणं फार कठीण आहे. गतिर्भरता प्रभू साक्षी निवासम शरणम सुहृत. गतिर्भरता प्रभू साक्षी मध्ये त्याची व्यापकता सांगितली. किती व्यापक आहे भगवान परमात्मा. ज्ञानोबाराय सांगतायत इथं, आणि नामदेवरायाच्या भाषेत सांगायचं झालं तर महाराज म्हणले इतका व्यापक आहे तो नाही ऐसा ठाव उरला से कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. भगवान कुठं नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. विठ्ठल विस्तारेला जणी लाजणी सप्तगी पाताळे भरोणी सप्तगी पाताळे भरोणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मान विठ्ठल मुनी मान विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत दैवत विठ्ठला पुढे सप्तही पाताळे भरोनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. भगवान परमात्मा हे व्यापक तत्व आहे. भगवंत समजण्यासाठी महाराज सांगतायत अंतकरणामध्ये काय असावं लागतं. देव आकलनात येण्यासाठी अनेकांनी अनंत प्रयत्न केले. योगा परत्वेची साधनं निरनिराळी आहेत. कृतयध्यायते विष्णू, कृतयुगामध्ये ध्यान धारणा करावी, त्रेतायुगामध्ये यज्ञ करावेत, द्वापार युगामध्ये द्वापारे परिचर्यानाम, द्वापार युगामध्ये पूजेच्या माध्यमातून आपलासा करावा. आणि कलियुगातलं सोपं साधन महाराज सांगतात कलोतत हरिकीर्तनात. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगातली वाट ही सोपी करून ठेवलेली आहे भगवंत आकलण्यात येण्यासाठी. नाही तर देव भल्यांना कळला नाही. महाराज म्हणले सायुज्यता मुक्ती देऊनी आपली सायुज्यता मुक्ती प्रदान केली आणि निर्गुण स्वरूपामध्ये सगळे ज्ञानी भगवंताने बुडवून टाकले. ज्ञानी ते निर्गुणी बुडविले. ज्ञान्यांना बुडवून टाकलं निर्गुण स्वरूपामध्ये. सगुणाचा साक्षात्कार भगवंताने होऊन दिला नाही. पण संतांनी जगतावर उपकार केला. नाहीतर आता भक्ती करायची कुणाची, मंदिरात जायचं कुणाच्या, पाया पडायचं कुणाच्या, हा प्रश्न सामान्य जनासमोर असता. पण संत महात्म्यांनी आणीला रूपावळी करोनी खळी हरिदासी. ते व्यापक तत्व आहे. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार. असं तत्व संतांनी सोपं करून आपल्या समोर मांडलं जेणेकरून त्याची भक्ती करता यावी. नाही तर निर्गुण भक्ती करतच होते. निर्गुणाची भक्ती ही त्यांच्या प्रयत्नाने चालूच होती. 17 स्तन्य घेसी अनुहाताचा हल्लरुगासी समाधी बोधे बुजावीशी. आणि ते निजले महाराज सांगतायत त्यांच्या आनंदामध्ये ते रत झाले. पण सामान्याने भक्ती करावी, सामान्याच्या हातून भक्ती व्हावी. किंबहुना ईश्वरी तत्वाचा साक्षात्कार सामान्याचा अंगीकारही त्या तत्वाने करावा आणि ते तत्व सामान्याच्या अंतकरणात यावं. हा उपकार कोणी केला असेल तो संतांनी केला. काय संतांनी उपकार केला. अव्यक्त असणारं तत्व व्यक्त स्वरूपात आपल्या समोर आणलं जेणेकरून आपल्याला त्याची भक्ती करता यावी. आणि भक्ती ह्या एकमेव साधनेनेच देव आपलासा होतो. अन्यत्र कुठल्याही साधनाने भगवंताला आपलंसं करता येत नाही. तुकोबारायांसारख्या महात्म्याला सुद्धा देवाने अंगीकार करावा म्हणून विनंती करावी लागली. देवा माझा अंगीकार करावं. एखाद्याने आपला अंगीकार करावा असं वाटत असेल
किंबहुना सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्याकडून काहीतरी प्राप्त करायचं असेल तर थोडी त्याची स्तुतीही करावी लागते. तुकोबराय स्तुती करतात भगवंताने अंगीकार करावा म्हणून. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. आणि मग तुकोबराय म्हणले एवढं सगळं केल्यावर एकच देवा करा करसी अंगीकार करसी अंगीकार करसी अंगीकार करसी अंगीकार सरिताय माझा भार सरिताय माझा भार मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा सोडावे दातारा अंगीकार तरी काय माझा भार तरी काय माझा भार तरी काय माझा भार अंगीकार तरी काय माझा भार तरी काय माझा भार तरी काय माझा करसी अंगीकार तरी काय माझा भार. माझा अंगीकार करा तुकोबराय विनंती करतात. विनंती भगवंताला करावी लागते. लक्ष्मी आईसाहेबांना सुद्धा वाटलं होतं देव सहज अंगीकार करतील. सहज अंगीकार करतील म्हणून लक्ष्मी आईसाहेब स्वयंवराच्या वेळी हातामध्ये माला घेतली आणि देवासमोर गेल्या. भगवंताला म्हणल्या देवा मी स्वेच्छेने तुम्हाला वरलय माझी माळ गळ्यामध्ये घालून घ्या. देव म्हणले कोण तुम्ही? आईसाहेब सांगतायत या त्रिभुवनामध्ये माझ्या इतकं सुंदर कोण नाही. सगळी माझी इच्छा करतात पण मी तुमची इच्छा करते. तुम्ही माझा अंगीकार करा. सगळ्यांचा वेर मी केलाय आणि तुमच्या जवळ आलोय. तू सुंदर आहेस म्हणले पण माझं कसं काय? तुझ्या सुंदरतेचा तुला गर्व असेल पण भगवंताची सुंदरता पाहिली तर सुंदरपणाची साम्यता काय वर्णुते न पवे आता. तो कया बंधू म्हणे रे अच्युता धन्य ते माता पिता प्रसवली. सामान्य स्वरूप आहे भगवंताचं. अनुपम्य मनोहर अनुपम्य मनोहर अनुपम्य मनोहर अनुपम्य मनोहर काचे शोभे पीतांबर काचे शोभे पीतांबर कासे शोभे पीतांबर कासे शोभे पीतांबर चरणी ब्रिदाचा कोटर देखीला देवो चरणी ब्रिदाचा कोटर देखीला देवो चरणी बीजाचा तोंडर धरेला देवो यांची कसवती योगियांची कसवती मणियांची कसावटे मणियांची कसावटे अनुपम्य मनोहर कासे शोभे पितांबर चरणी ब्रिदाचा तोडर देखिला देवो योग्यांची कसवटी दावितसे नेत्रपुटी उभा भिवरेच्या तटी देखिला देवो. असा सुंदर भगवान परमात्मा भगवंताच्या त्या सुंदरतेकडे पाहिल्यानंतर आईसाहेब पुन्हा पुन्हा विनंती करतात अंगीकार करावं माझा अंगीकार करा. त्यावेळी भगवंताने सगळ्या अवयवातला एक अवयव आईसाहेबांना दिला
तो कुठला असेल तर पाय धुवायाच्या सुखा पात्र झाली. पाय धुण्याच्या सुखाला आईसाहेब पात्र झाल्या. तुकोबराय सांगतात पाय लक्ष्मीचे हाती हा बहुविचारांते केलेला अंगीकार भगवंताने. मग स्वतःच्या पत्नीचा अंगीकार करण्यासाठी भगवंत एवढा वेळ लावत असेल. सामान्याचा अंगीकार देव सहज करेल. भगवंताने अंगीकार करावा असं वाटतं म्हणून साठी महाराज म्हणले बहुत जण निघाले. त्या मार्गाने प्रवास करण्यासाठी किती निघाले? बाकीच्यांचा विचार सोडा. भक्तामधले 4 निघाले. आर्त निघाले, अर्थार्थी निघाले, जिज्ञासू निघाले आणि ज्ञानीही निघाले. अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी 4 प्रकारचे भक्त फक्त त्याच्या प्राप्तीसाठी निघाले. महाराज म्हणले त्यातले सगळे नाहीत पोचले. ते आईलची थडी सरले जे सर्व भावे मज भजले. अगदी थोडेत म्हणले जे माझ्यापर्यंत पोहोचले अगदी थोडेत. अर्थार्थी जिज्ञासू. तर वेळ आपल्याकडे एवढा नाही. 7वा अध्याय ज्ञानेश्वरीचा पहा. ज्ञानोबरांनी सगळ्याचं वर्णन त्यात दिलं. एका मोक्षा लागावयाची आशा, एका कर्मभायांचा भरवसा. बुडून गेले म्हणले. कोण मोक्षात बुडून गेलं, कोण तत्वज्ञानात बुडून गेलं. ज्ञानी हा असा भक्त आहे म्हणले जो पुरुषार्थ सिद्धी 4थी घेऊन निघाला भक्तिपंथी. असा आहे म्हणले त्याला कुठलं कर्मच शिल्लक राहिलं नाही. बरोबर महाराज. ज्ञानी भक्त असा आहे की त्याला कर्मच शिल्लक नाही. काही करण्याची त्याला काहीच करणे नाही महाराज म्हणले. आणि आईसा सामान्य कोण नाही बोलला. आईसा अनाथांचा सखा बोलिला जो प्रत्यक्ष देव सांगतायत. त्यांना कर्म शिल्लक नाही. पण कर्म शिल्लक नसताना सुद्धा मी अंगीकार करेल असं नाही म्हणले. सगळ्या गोष्टी संपल्या. अभ्यासाची सगळी दर्शनं संपली. परिपूर्ण ज्ञानी झाला, ब्रह्मसाक्षात्कारी झाला म्हणून भगवंताने अंगीकार केला असं होत नाही महाराज सांगतात. अगदी सोपा आपला वर्गात सांगायचं झालं शेतकरी भाषेत. आपण शेतकरी आहे सगळे. बीज हातामध्ये घेतो आणि पेरणीच्या वेळेला बीज पेरतो. बीज पेरत असताना पेरणं ही साधना आहे, उगवणं ही उपासना आहे. पेरणं ही साधना आहे, उगवणं उपासनेचं फलित आहे. केलेल्या साधनेचं फलित उगवलेलं पीक दिसतंय. आणि उगवल्यानंतर शेतकऱ्यांनी म्हणायचं बास आता मला ब्रह्मसाक्षात्कार झाला, आता काढायलाच जायचं. असं चालेल महाराज? ज्ञानोबराय सांगतात शेत पेरिले आणि उगविले ते निघेविन वाया गेले तैसे साधने विन झाले साधकाशी. शेत पेरलंय, उगवलेलं दिसतंय, त्याची योग्य निगा राखली तर उचित फलाची प्राप्ती आहे. तोच सिद्धांत इथं लागतो. ज्ञानी आहे, परिपूर्ण आहे, सगळ्या अंगाने परिपक्व आहे, मग आता मला कशाचीच आवश्यकता नाही असं म्हणून चालेल? ज्ञानी असला, जीवनमुक्त असला, सगळी दर्शनं संपली असली तरी महाराज सांगतायत त्याला एक गोष्ट सोडता येत नाही. ती काय असेल तर तरी देवतीर्थ भजन न सांडी. तरी देवतीर्थ भजन न सांड. तरी देवतीर्थ भजन न सांड. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन. 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 देवतीर्थ भजन न सांडिती. तरी देवतीर्थ भजन न सांडती. तरी देवतीर्थ भजन न सांडती. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी देव तीर्थ भजन न सांडिती. त्यांना देव सोडता येत नाही, तीर्थयात्रा सोडता येत नाही आणि भजन म्हणजे भक्ती सोडता येत नाही. या सगळ्या अविरत कराव्या लागतात. नाही तर सोप्या भाषेत सांगायचं तर लोखंड चांगल्या क्वालिटीचं आणून उघड्यावर ठेवलं तरी ते सुद्धा गंजून जातं. त्याला योग्य स्थान नाही दिलं, त्याची योग्य निगा नाही राखली तर महाराज सांगतायत तो सहज अंगीकार करत नाही. अंगीकार करण्यासाठी साधनेचा एक झरा सातत्याने अंतकरणात व्हावा लागतो तर भगवान परमात्मा अंगीकार करतो. अन्यथा भगवंत अंगीकार करत नाही. आणि मग त्याने एकदा का अंगीकार केला, त्याच्या चौकटीमध्ये ती भक्ती बसली, त्याला पाहिजे त्या साधनेपर्यंत भक्ती झाली तर महाराज सांगतायत मग नीच कुळीचे सुद्धा कुठं जातात, नीच कुळीचे सुद्धा उच्च होतात. फार उदाहरणाने वेळ तुमचा घेत नाही. योनी जन्मला मरकट. कशी योनी आहे? मरकट योनीचा विचार करायचा झाला तर
माकड या योनीचा विचार असा शास्त्र सांगते. प्रभाते नाम न घ्यावे माकडाचे. माकडाचं नाव प्रभात समयी वाचेला सुद्धा येऊ नये. पण तुकोबाराय सांगतायत भक्ती योग्य प्रकारची करायची असेल तर तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागेल. का? दास्यत्वाची भूमिका अंतकरणामध्ये इतकी श्रेष्ठ आहे. नीच कुळीमध्ये जन्म आहे. योनी जन्मला मरकट पण अधिकार तो वानरा माझी सर्वश्रेष्ठ. त्या वानरामध्ये सर्वश्रेष्ठ कोण असेल तर हनुमंत आहेत. नीच योनीमध्ये जन्म झाला पण भक्तीचं सामर्थ्य काय असावं महाराज? म्हणून देखिले रामचरण. प्रत्यक्ष भगवंताच्या चरणाची प्राप्ती दास्यत्वामुळे होत असते. महाराज सांगतायत त्या दास्यत्वात तितकी शक्ती आहे. नुसते प्राणी तरले यात नवल नाही. पक्ष्यांचाही विचार सांगून जातो तुम्हाला. गरुड महाराज पक्षी योनी जन्माला आलेत. योनीचा विचार केला तर मांस भक्षण करणारी योनी आहे. पण भगवान परमात्म्याच्या भक्तीमुळे भागवत त्यांचं वर्णन गात. तयाची पुराणी घाट झाली का अंत्यजाती योनी करल्या हरिभजनी. तयाची पुराणे प्रत्यक्ष वर्णन करावे. भाट वर्णन करतायत का? यांचा अंगीकार कोणी केला असेल तर तो भगवंताने केला. अंगीकार देवाने केल्यानंतर नीच कुळीचा असू द्या तो उंच होतो. तुकोबाराय सांगतायत फक्त त्याने एकच गोष्ट करावी. काय करावं? महाराज म्हणले हरीचे गुण अत्यंत मन भावे गावे. भगवंताने अंगीकार करावा असं वाटत असेल तर सध्याच्या युगातल्या माणसाने ध्यान करून उपयोग नाही, यज्ञ करून उपयोग नाही, परिचर्या करून उपयोग नाही. अगदी सोपं वर्म काय असेल तर सोपे वर्मा सांगितलं टाळ दिंडी घेऊन नाचा. फलित समाधीचे सुख सांडा वाळोनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. नीच कुळीचा असला तरी त्याला अधिकार आहे, उच्च कुळीचा असला तरी त्याला अधिकार आहे. या रे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता. इथं आल्यावर अधिकार विचारतात नाही हो. वारीत चालताना धक्का लागला तरी मुखात काय येते? माऊली का शिवी येते? इथं धक्का लागल्यावर इथं माऊली येणार नाही का? महाराज सांगतायत अहो त्या प्रवाहामध्ये आल्यानंतर तुमची वृत्ती सात्विक करण्याचं काम कोण करत असेल तर तो प्रवाह आहे भगवान परमात्म्याचं मनोभावे केलेलं चिंतनच. नीच कुळीचा असला तरी उंच करता येतं. नीच ये कुळीचा नीच ये कुळीचा नीच ये कुळीचा नीच ये कुळीचा उंच वंद्य होय नीच ये कुळीचा उंच वंद्य होय हरीचे जो गाय गुणानुवाद. नीच ये कुळीचा 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 होय नीच ये कुळीचा उंच वंद्य होय हरीचे जो गाय गुणानुवाद. नीच ये कुळीचा 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 उंच वंद्य होय नीच ये कुळीचा उंच वंद्य होय हरीचे जो गाय गुणानुवाद. नीच ये कुळीचा नीच ये कुळीचा हरी कुळीचा 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 वंद्य होय हरीचे गाय गुणानुवाद. कुळीचा कुळीचा
नित्य कुळीचा नित्य कुळीचा नित्य कुळीचा नित्य कुळीचा उंच वंद्य होय नित्य कुळीचा उंच वंद्य होय हरीचे जो काय गुणानुवाद नित्य कुळीचा नित्य भगवान परमात्म्याने एकदा आपलं म्हणलं ना, मग बाकीच्यांनी तुम्हाला नाही म्हणलं तरी बाकीच्यांची तिथं आवश्यकता पडत. माणसं म्हणतात मोठ्याने आम्हाला आमचं म्हणावं, मूर्ख आहे तुम्ही. अरे मोठा कोण आहे? ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरण आलो. आपले सगळे प्रयत्न असावेत कुणी आपलं म्हणावं म्हणून? घरच्यांनी. त्यासाठी प्रयत्न करूच नका. जो वरी चळण गा तो वरी म्हणती. जोपर्यंत तुम्ही पुरवताय तोपर्यंत ते तुम्हाला माझं म्हणणार आहेत. सगळे प्रयत्न असावेत ते भगवान परमात्म्याने त्याचं म्हणलं पाहिजे. आणि देव भक्ती करणाऱ्यालाच त्याचं म्हणतो, अन्यत्राला भगवंताने कधी जवळ केलं नाही. भगवान परमात्म्याने अंगीकार केल्यानंतर तो कोबराय म्हणले, काय शिल्लक राहिलं? साह्य जर भगवान परमात्मा झाला तर मग खाली काय शेषच राहिलाय? हरे आला हाता मग कैसी भय चिंता. भगवान परमात्मा साह्य झाल्यानंतर निंद्य असला तरी तो वंद्यच होणार. तो कोबरायांचं म्हणणं आहे. फक्त तो साह्य झाला पाहिजे. आणि एकदा तो साह्य झाला तर साह्य तू झालासी काय उन्हे तुपे आणि भूतापे काय मागो. तू साह्य झाल्यानंतर म्हणले बाकीच्यांकडे मागण्याची आवश्यकता नाही. कारण देव एकदा साह्य झाला, पण देव कुणाला म्हणावं हे कळलं पाहिजे. सगळ्यात मोठी शंका ही आहे, देव कुणाला म्हणावं? महाराज सांगतायत एका व्याख्येत, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य एत सहा ही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतो असे जगाचा नाथू. भगवान परमात्मा 6 गुणांनी युक्त आहे, त्याला देव म्हणावं. महाराज सांगतात षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण. 6 गुणांनी युक्त असा भगवान परमात्मा आहे. त्याच्याकडे ज्ञानही आहे, वैराग्यही आहे, ऐश्वर्यही आहे, नवे श्रीही त्याच्या बरोबर आहे. सगळ्यांकडे काही काही असतात, पण काही गुणांची वजाबाकी असते. एखाद्याचं औदार्य मोठं असतं, त्याला वाटतं भरभरून दान द्यावं, पण त्याची श्रीमंती तेवढी नसते. एखाद्याची श्रीमंती भरपूर असते, पण सप्त्याची पावती 50 रुपये असते. महाराज सांगतायत या गुणांची कुठेतरी तफावत आहे. पण भगवान परमात्म्याचा विचार केला तर देव हे तत्व असे जे 6 गुणांनी युक्त आहे. मग त्याने अंगीकार केल्यानंतर दासाचं काहीच ऊन राहत नाही, किंबहुना तो उणे पडून देत नाही. भगवान परमात्मा जर त्यांचं दास्यत्व करत असेल तर ते काय अधिकाराचे असतील? देव भक्ताचा अंकित कामे त्यांची सदा करीत त्याचे पडोने देऊने होय रक्षिता आपण. आणि तो रक्षिता झाल्यानंतरच फलित काय असेल? महाराज पहिल्या चरणात सांग. अधिकार जाता झाला नारायण. अधिकार जाता केला नारायण. अंगीकार जाता
अधिकार केला नारायण वंद्य केले निंदते तेने वंद्य अंगीकार ज्याचा केला नारायणे निंद्यते तेने वंद्य केले. कोण कोण निंदे वंद्य केले यादी सांगून गेलो तुम्हाला. हनुमंतराय वंद्यतेला पोहोचले, गरुड महाराज वंद्यतेला पोहोचले आणि वर्णन करत नाही, नाव सांगून जातो. चरित्र तुम्ही बघा. जांबुवंती भगवंताची पत्नी होण्याच्या अधिकाराला गेली, निंद्यते तेने वंद्य केले. त्याने अंगीकार केल्यानंतर निंद्य असणारे सुद्धा वंद्यतेला जातात. पुढं तुकोबर आहे त्यांची यादी देतात. कोण वंद्य झाले? आजामेळ. कोण होता आजामेळ? आजामेळाचं वर्णन पाहायचं झालं तर सांगणाऱ्यांनी आजामेळ इतका खाली आणून ठेवला. तो आजामेळ असा वाटू लागला लोकांना, ऐकूच नाही महाराज. आजामेळाचं चरित्र इतकंही वाईट नाही महाराज. भागवत ज्या अर्थी त्यांचं वर्णन करते त्या अर्थी ते तेवढ्या अधिकाराचे आहेत महाराज. आजामेळाचा विचार करायचा झाला तर तत्कालीन दशग्रंथी ब्राह्मण आहेत, उच्च विचारसरणी आहे, अंगामध्ये वेदोक्त आहेत, शास्त्रोक्त आहेत, पुराणोक्त आहेत. या सगळ्या पदव्या ज्यांच्यासाठी सहाय्य आहेत अशा आजामेळ आहेत. फक्त एक गोष्ट गफलीतीने हातामधून झाली. म्हणजे काय? गुरु आज्ञा होती आणि गुरु आज्ञेचं पालन करत असताना श्री गुरुने मुखातून सांगितलं होतं, या वाटेने जाऊ नका, दुसऱ्या वाटेने जा. ही वाट मधून गेलेली आहे, पण त्या वाटेने गेल्यानंतर मात्र तुमच्या जीवनाला दुसरा काहीतरी आघात होण्याची शक्यता आहे. श्री गुरुचं वचन ऐकलं नाही आणि त्या वाटेने प्रवास चालू केला. प्रवास चालू केल्यानंतर एक दृश्य नेत्राला दिसलं. ते दृश्य काय होतं? एक गृहस्थ आपल्या पत्नीला मारहाण करत होता आणि मारहाण करतानाचं ते दृश्य नेत्राला दिसल्यानंतर मात्र अंतकरणात दया आली आणि दया येऊन त्या मनुष्याला बडबड केली. उच्च विचारसरणीचे दशग्रंथी ब्राह्मण आहेत. या सगळ्या गोष्टी अंगीकारत असताना पुन्हा 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 त्या मनुष्याला सांगितलं. तो मनुष्य म्हणला, एवढी दया येत असेल तर जा तुमच्या बरोबर घेऊन. तिथं मात्र गफलत झाली. तो तसं म्हटल्याबरोबर दयाळू अंतकरण होतं. अंतकरणाची वृत्ती सात्विक होती त्यावेळी आणि ती वृत्ती सात्विक असल्यामुळे हो ठीक आहे माझ्या बरोबर घेऊन जातो म्हणले. म्हणून त्या कन्येला घरी आणलं. घरी आणत असताना कन्या म्हणून आणलं. कोण म्हणून आणलं? घरी आणत असताना कन्या म्हणून आजामेळाने आणलं. पण कन्या म्हणून आणलेली जी होती ती कन्येच्या गुणाची नव्हती. तिचा मूळ गुण काय होता महाराज सांगतायत. काही गोष्टी किती बदलण्याचा प्रयत्न केला तरी मूळ स्वभाव जाईना, याचा येळकोट राहीना. किती प्रयत्न केला तरी मूळ स्वभाव जात नाही आणि काही कालावधीनंतर ती मूळ स्वभावावर आली. इंद्रिय तप्त अवस्थेमध्ये येत, वासनेने ग्रासलेली इंद्रिय आणि वासनेने ग्रासलेल्या इंद्रियांना आजामेळाबरोबर संग करण्याची इच्छा करू लागली. आजामेळ म्हणला, मूर्ख आहेस तू, तुला कन्या म्हणून मी घरी आणलंय म्हणले. मूर्ख, पापिनी आहेस, चांडाळ आहेस. आता आसुडाने मार खाणाऱ्याला असल्या शब्दांचा काय परिणाम आहे? हे शब्द म्हणजे फुलासारखे वाटू लागले हो. याचं बोलणं सात्विक आणि बोलणं सात्विक असल्यामुळे आजामेळ म्हणला, आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर हो, मी तुझ्या बरोबर संग करणार नाही. मूळ स्वभाव होता महाराज कुणाचा? त्या स्त्रीचा. त्या मूळ स्वभावाने आजामेळाला म्हणले, घर सोडून जाते पण सगळ्या बारामती तालुक्यात जाऊन सांगणार माझ्या बरोबर संग केला. आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर ब्लॅकमेल केलं. काय केलं? ब्लॅकमेल केलं हो आजामेळाला. उच्च विचारसरणीचा आजामेळ. अंतकरणामध्ये ती वृत्ती नाही, पण अंतकरणात वृत्ती नसताना सुद्धा फक्त आपल्या आबरूला भ्याला संग केला आणि त्या संघातून उत्पत्ती झाली. पण उत्पत्ती झाल्याबरोबर पुराण सांगतंय असा संग केला तर महापाटकी, चांडाळ, या सगळ्या उपमा आजामेळाला लागल्या. दशग्रंथी ब्राह्मण असताना सुद्धा महापातकी झाला, चांडाळ झाला. सहज अभ्यास करणाऱ्यांच्या अंतकरणात प्रश्न उत्पन्न होतो. दशग्रंथी होता म्हणताय, विद्वान होता म्हणताय,
शास्त्रोक्त होता, वेदोक्त होता, पुराणोक्त होता, मग तशा नादी का लागला, तिथं का गेला? या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा झाला तर महाराज सांगतायत, कर्म दशरथ राजाला चुकलं नाही, कर्म भगवान प्रभू रामचंद्रांना चुकलं नाही, नवे भगवंत जिथं कर्मातून चुकत नाही तिथं भक्त कर्मातून चुकू शकत नाही. आजामेळाने तिच्याशी संग केला याचं कारण आता सांगून जातो तुम्हाला. आजामेळाचा पूर्व इतिहास पहा. आजामेळाचा पूर्व इतिहास पाहिला तर आजामेळ एक दंडी संन्यासी आहे आणि दंडी संन्यासी साधू असताना हिमालयाची परिक्रमा हा त्यांचा नियम आहे. हिमालयाची परिक्रमा करत असताना अंगावरती वस्त्र नाहीये, दंडी संन्यासी आहेत, हातामध्ये त्यांचा दंड आहे आणि तो दंड हातामध्ये घेऊन हिमालयाची प्रदक्षिणा चालू आहे. शीत वातावरणामध्ये गेले, थंडीच्या वातावरणात, आणि त्या थंडीच्या वातावरणात प्रदक्षिणा करत असताना शरीर कृश झालं आणि कृश झालेल्या शरीराला थंडी सहन होईना. हे पाहिल्यानंतर ते शरीर साथ द्यायना, मूर्छा येऊन जमिनीवरती पडले. त्यावेळी एक सात्विक पिताने कन्या त्या ठिकाणी उपस्थित आहे. ती कन्या आणि पिता हिमालयाची प्रदक्षिणा करतायत. त्या पित्याच्या अंतकरणात विचाराला याला वाचवावं, पण जावं कसं म्हणले, दंडी संन्यासी आहे. ती मुलगी म्हणते, मी यांना सहाय्य करू का? माझ्याजवळ उबदार कपडे आहेत, उबदार वस्त्र आहेत, हे सगळं अंगावर टाकलं तर चालेल का? पिता सांगतोय ते दंडी संन्यासी आहेत. दंडी संन्यासाच्या जवळ जर तू गेली तर तू काहीतरी श्राप देईल म्हणले. अनुचित असा प्रकार घडेल. तिने पित्याच्या कमंडलूतलं पाणी घेतलं आणि तिथं संकल्प सोडला, याची भगिनी म्हणून मी याचा काय करतेय, सांभाळ करतेय. बहीण म्हणून संकल्प सोडला आणि आपल्या जवळचं उबदार वस्त्र त्याच्या अंगावर टाकलं आणि एका वस्त्रामध्ये दोघांनी काय केलेलं आहे, त्या ठिकाणी निद्रा करतायत. त्या निद्रा अवस्थेमध्ये हा दंडी संन्यासी जागृत झाला आणि दंडी संन्याशाने पाहिलं ती मुलगी निद्रा अवस्थेतच आहे. याने क्षणाचा विचार न करताना विचार केला, पापिनी, माझ्यासारख्या दंडी संन्याशाला भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला, पुढच्या जन्मी तुला वेश्या व्हावं लागेल. हा शाप दंडी संन्याशाच्या मुखातून गेल्याबरोबर पिता जवळ आला, मुलीला जागृत अवस्थेत आणलं. मी तुला सांगितलं होतं म्हणले यांच्या जवळ जाऊ नको. मुलीने विचार केला, काय झालं, असा शाप दिलाय म्हणले याने. अरे दंडी संन्यासी आहेस, काय अंतकरणात भाव आहे म्हणले तुझ्या, मी कोण भावाने तुझ्या जवळ आले होते, हा भाव विचारात घेतला नाही. नाही म्हणले तू पापिनी, हो पापिनी आहे म्हणले. अरे पण ज्या ठिकाणी संकल्प सोडलाय त्या ठिकाणी तृण उगवलंय म्हणले. मी भगिनी म्हणून संकल्प सोडला होता, ते तृण पाहून तरी विश्वास ठेव, पण मुखातून शब्द गेला म्हणले आता तू वेश्या होशील असा शाप दिला. आणि ब्राह्मण श्राप नो हे व्रथा, ब्राह्मणाचा श्राप वाया जात नाही म्हणले. त्या न्यायाने तुला श्राप दिलाय बरोबर, ती सांगते मीही तुला शाप देते, त्याच वेश्येबरोबर तुला संग करावा लागेल. हा माझ्या तपश्चर्याच्या सामर्थ्याचा भाग असेल तर हे कृत्य असंच घडेल. ते फेडण्यासाठी पुढे यावं लागलं. आजामेळ दशग्रंथी होता, विचार होता, पण मागचं ओझं फेडण्यासाठी केले कर्म झाले, त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. त्या आजामेळाला यावं लागलं, ते कर्म फेडावं लागलं. पण दशग्रंथी असल्यामुळे, उच्च विचारसरणीचा असल्यामुळे नीच कृत्य हातामधून घडलं होतं. पण महाराज, सत्संगती जर क्षणापुरती झाली, एका साधूची भेट झाली आणि त्या साधू महात्म्याने सांगितलं, घडलेला प्रकार सगळा सांगितला, फार काळजी करू नका म्हणजे, पुत्राचं नाव नारायण ठेवा. पुत्राचं नाव नारायण ठेवा म्हटल्यानंतर पुत्राच्या नामातून सहज मुखातून साधना झाली. नारायणा हे कर, नारायणा ते कर, नारायणा असं करायचंय, नारायणा तसं करायचंय. नाम कुणाचं घेत होता, मुलाचं. पण भगवान परमात्म्याच्या नामाशी अनुसंधान असल्यामुळे फलिताची प्राप्ती काय झाली असेल तर महाराज सांगतात, पुत्र स्नेहे शोक कर्या जामेळ, तरी तो कृपाळ जवळी उभा. आणि इतका कृपावंत देवे, मग त्याची कृपा झाल्यानंतर काय आजामेळाचा उद्धार व्हावा. अनाथांच्या नाते घातला विमाने, अनाथाच्या नाते घातला विमाने, अनाथांच्या नाते घातला विमाने, अनाथाच्या नाते घातला विमाने. नेला उचलो नि परलोका, मेला उचलो नि परलोका, मेला उचलो नि परलोका. अनाथांच्या नाते घातला विमान, अनाथाच्या नाते घातला विमाने, अनाथांच्या नाते घातला अनाथाच्या नाते घातला विमाने. नेला उचलो मेला उचलो नि हस्य लोका, मेला उचलो नि हस्य लोका.
पुत्र स्नेहे शोक कर्या जामेळ तव तो कृपाळ जवळी उभा. किती कृपा करावी महाराज. अनाथांच्या नाते घातला विमानी नेला उचलोनी परलोका. अजामेळाची साधना पुत्र स्नेहाच्या शोकातून घडली. नीच होता पण कोण झाला. निंद्यतेही तेने वंद्य केले. सहज साधना पुत्राच्या मुखातून पुत्राच्या स्नेहातून साधना घडली. तरी सुद्धा दया करणारा पंढरराय तुकोबराय सांगतायत त्याच्या दयेला सीमाच नाही. एकदा दया करायला सुरुवात केल्यानंतर देतान मनसे पात्रा पात्र. तो भिन्न भेद त्या ठिकाणी करत नाही. अविरत देणारा देव. आता भिल्लिनीचं चरित्र आपल्या प्रत्येकाला ज्ञात आहे. नीच कुळामध्ये जन्म आहे पण साधना मात्र उच्च कोटीची शबरी मातेची. काय साधना करावी फार विस्तार करण्याची आवश्यकता त्या चरित्राची नाही. मातंग ऋषींचा संघ घडावा. ऋषीवर यांच्या आज्ञेने तिथं राहावं आणि सातत्याने वाट पाहावी. आज माझे भगवान येतील. आज माझे भगवान येतील. जशी भक्ताच्या अंतकरणाला आस असते ना लागलीसे आस भेटी लागे जीवा. त्या भक्ताच्या अंतकरणाची आस जर तितक्या उच्च कोटीची असेल तर देव सुद्धा सामान्य नाही. वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळो तातडी उतावील. भगवान परमात्म्याचं येणं होणार होतं पण मातंग ऋषींच्या शिष्यांना वाटायचं सभोवतालचं एक सरोवर होतं आणि सरोवराच्या पाण्याने यज्ञ करायचे, अन्नही करायचे, स्नान करायचे. शबरी माता चुकून चुकून काही एकदा त्या जवळ गेली आणि मातंग ऋषींच्या शिष्यांना वाटलं ही इथं आली आणि ही इथं आल्यामुळेच काय झालं सरोवराचं पाणी खराब झालं. म्हणले सरोवराला विटाळ आला. त्यांच्या अंतकरणात भ्रम निर्माण झाला. ऋषी आले. अरे आज संध्येसाठी पाणी का नाही. म्हणले सरोवरातल्या पाण्याला दुर्गंधी येऊ लागली. सरोवराचं पाणी खराब झाले. म्हणले काय करावं लागेल. शबरीसारख्या माणसाचा हात तिथं लागला. नीच कुळातली म्हणले निंदे पण त्या ठिकाणी येऊन वास्तव्य करते. तुमच्या पुढं आम्हाला बोलता येत नाही. म्हणले आता काय करावं. उपाय तुम्हीच सांगा. मातंग ऋषींनी सांगितला उपाय. ज्या वाटेने शबरी चालते त्या वाटेची चिमूटभर माती आणा आणि सरोवरामध्ये टाका. सरोवर शुद्ध होईल. शिष्य बघतायत असं कसं शक्य आहे. म्हणले अहो जिच्यामुळे सरोवर खराब झालंय म्हणले तिच्या चरणाची धूळ टाकल्यानंतर त्या चरण धुळीची इच्छा तुम्ही करू नका. म्हणले तिच्या चरण राजाची किंमत काय आहे ते आम्ही जाणतो. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती. त्यांच्या चरण राजाची इच्छा प्रत्यक्ष भगवंताने करावी. ते चरणराज म्हणजे सामान्य नाहीत. नामदेवराय तीर्थयात्रा करून आल्यानंतर माऊंद्याचा प्रसंग आहे. आमंत्रण देण्यासाठी नामदेवराय पुढे चालतायत आणि पुढे चालल्यानंतर अक्षजांचं ताट यजमान म्हणून देवाने हातात धरले. आपल्या दासाचा सिद्धीने अवयापनू म्हणून यजमानू झाला देव. प्रत्यक्ष देव यजमान म्हणून झाला आणि देव यजमान म्हणून झाल्यानंतर चालतोय कुठं. नामदेवराय पुढे चालले की देवाने पाठीमागं चालायचं. नामदेवराय पुढे चालले की देवाने मागं चालायचं. नामयाचे पाठी चाले केशिराज लागावया राज चरणीचे. तीर्थावळीच्या प्रकरणात गोड संवाद आलेला आहे. तुम्ही ऐकताय म्हणून सांगून जातो. आईसाहेबांनी सहज नारदांना प्रश्न केला. नारदा अरे देव म्हणले यांच्या पाठीमागं चालतात याचं कारण. नारद म्हणले त्यांचे चरण धूळ अंगावर घेतात. अरे पण त्यांची चरण धूळ देवाने का अंगावर घ्यावी म्हणले. नारद म्हणले देवाला शुद्ध व्हावं वाटतं म्हणून देव यांची चरण धूळ अंगावर घेतात. मागे मागे धावत चालती. मागे मागे धावत चालती. मागे मागे धावत चालती. देवईची राज चरणाची माती धावत चालती. मागे मागे धावत चालती. मागे मागे देवईन चरणी माती धावत चालती. मागे मागे धावत चालती. मागे मागे देवईची रज चरणाची माती
धावत चालती मागे चरणीची रज वंदी शूळपाने. प्रत्यक्ष भगवंताने यांचे चरण रज घ्यावे. आई साहेब म्हणल्या का हो देवा, का म्हणून नारदा यांनी असं करावं? नारद सहज उत्तर देत आहेत, अहो देवाच्या ठिकाणी एखादा दोष असला, देवाला जर एखादा संसर्ग झाला तर तो घालवण्याचं काम यांच्या चरणाची माती करते. आईसाहेब हसले हो. आणि आईसाहेब हसून म्हणल्या देवाला आणि दोष काय बोलताय म्हणले तुम्ही? कापराने जळावं आणि माग काहीतरी शिल्लक ठेवावं असं होतं का हो? कापूर जायल्यानंतर कापुराचे वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती. त्या कापराने जळून माग काहीतरी शिल्लक जर ठेवलं तर देवाला दोष होईल म्हणले. त्याही पेक्षा पुढे उदाहरण देऊन आई साहेब सांगतायत, नारदा तुम्ही सांगताय देवाला दोष कधी होईल म्हणले? सूर्य उगवलाय आणि अंधार पडलाय. सूक्ष्म आहे का? सूर्य उगवलाय आणि अंधार पडलाय, शक्य आहे का हो? हे जसं शक्य नाही ना, त्यावेळी तू म्हणावं देवाला दोष झाला. सूर्य आणि अंधारू वरते एके ठाई तरीच संसर्गी दोष देवराया. हे जसं अशक्य आहे ना तसं देवाला दोष होणं शक्य नाही. देव म्हणले तुम्ही नारद म्हणतायत तुम्ही मला विचारताय ना, मग हाच प्रश्न देवाला विचारा ना. त्यावेळी देव आई साहेबांना सांगतायत, रुक्मिणी मी सहज कुणाच्याही चरण वंदन करत नाही, मी सहज कुणाच्याही चरणाच्या राजाची इच्छा करत नाही. पंढरीतल्या सगळ्या द्विजवरांना आमंत्रण देण्यासाठी गेलो आणि सगळ्या द्विजांना आमंत्रण दिल्यानंतर ते मला विचारतायत तुमचं नाव काय, तुमचं कुळ काय, तुमचं गोत्र काय, हे पंढरीतले द्विज मला विचारतायत म्हणले. त्या पंढरीतल्या द्विजांनी विचारल्यावर मी त्यांना सांगितलं, बिढार तरी असे रावळा भितरी नाम तरी माझे अनंत जाना. देव स्वतःच्या खुणा सांगतायत, माझं कुळ गोत्र सगळं म्हणले रावळात आहे, माझं नाव अनंत आहे. एवढ्या खुणा देऊन सुद्धा रुक्मिणी नेघे त्यांचे चित्त आठवण, त्यांच्या चित्ताने माझी आठवण घेतली नाही. त्यावेळी गोड आईसाहेबांनी सांगितलंय, बरं आईसाहेब सांगतायत देवा तुम्ही सहज कुणाच्या आकलनात येणारे नाहीत हो. उच्च कुळामध्ये जन्माला आला, उच्च विद्यावान झाला, संपूर्ण ज्ञानी झाला म्हणून तो तुम्हाला प्राप्त होईल असं काही नाही. विद्या वयसा जाती कुळाचा अभिमान त्या कैसे चरण प्राप्त तुमचे. विद्या असेल, उच्च जातीमध्ये असेल, कुळाचा अभिमान असेल म्हणून तो तुमच्यापर्यंत पोहोचेल असं नाही, त्याला तुम्ही प्राप्त होऊ शकत नाही. आई साहेबांनी दिलेलं उत्तर आहे. मग देव सांगतायत तुला प्रश्न पडला कसा? मी यांची चरणरज घेतो, यांची चरणरज मी घेतो याचं कारण हे भक्त मला निष्कलंक आहेत. काय आहेत? देवाच्या मुखातला शब्द आहे, यांची चरणरज मी माझ्या मुखामध्ये घेतो, मी माझ्या अंगावर घेतो. याचं कारण तुमचा भाव काय असेल मला माहिती नाही म्हणले, पण या भक्तांबद्दल बोलायचं झालं तर नामातरे आम्हा निष्कलंक, नामातरे आम्हा निष्कलंक, नामातरे आम्हा निष्कलंक. येरू तुमचा भाव तोची फळला तुम्हा, तुमचा भाव वळरे दिसावा, येरू तुमचा भाव तोची फळला तुम्हा, तुमचा भाव तोची फळला तुम्हा. नामातरे आम्हा निष्कलंक, नामातरे आम्हा निष्कलंक, नामातरे आम्हा निष्कलंक. येरू तुमचा भाव तोची फळला तुम्हा, नामातरी आम्हा निष्कलंक. हे निष्कलंक भक्त आहेत म्हणून त्यांच्या चरणराजाचं सामर्थ्य. महाराज मातंग ऋषींनी सांगितल्याबरोबर गेले आणि चरणराजाचं सामर्थ्य पाहण्याचा प्रयत्न केला. खालची माती उचलून आणली, चिमूटभर माती आणली, सरोवरात टाकली, सरोवर शुद्ध झालं. महाराज भिल्लीने असणारी शबरी माता सुद्धा भगवान परमात्म्याचं आगमन झाल्याबरोबर महाराज सांगतायत काय तिचा महिमा गावा. त्या महिम्याचं वर्णनच करता येत नाही म्हणले. आगमन करून नुसता थांबला नाही, बोरे खाय मोरे खाय ऐका महिमा ऐका महिमा
ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लिनीची, त्या भिल्लिनीची बोर खावीत उष्टी बोरे. पण हे काय साध्य करावं तो बराय सांगता येते. साध्य झालं याचं कारण न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे, भक्तीच्या पुढे भगवान परमात्मा पाहतच नाही. उष्टी असणारी बोर सुद्धा भगवंतानी शबरी मातेची खावी. आणि एवढंच नाही, त्याच चरणाचं भगवंताच्या दर्शन घेतल्याबरोबर आपला प्राण तिथंच अर्पण शबरी मातेने केला. तो का म्हणे प्राण तो अर्पण केल्याबरोबर आईसाहेबांचं चरित्र भावार्थ रामायणाने गावं. सामान्य नाही महाराज सांगतायत. निंद्य असणाऱ्या सुद्धा कोण झाल्या? वंद्य झाल्या. अजामेळ उद्धरला. निंद्य असणारी भिल्लिनी उद्धरली. राहिली कोण? कुंटिनी. कुंटिनी एका शब्दात सांगायचं म्हणजे कुस्थानावर वास्तव्य करणारी ती कुंटिनी. कुस्थान म्हणजे वेश्येचं स्थान. पण वेश्येचं स्थानावर वास्तव्य करणारी, आयुष्यभर वेश्येचा धंदा गणिकेने केला. आणि आयुष्यभर वेश्येचा धंदा केल्यानंतर अंतकाळ जवळ आल्यानंतर तिने एक पोपट पाहिला होता. पोपट. आणि पोपटाचं नाव काय ठेवलं होतं? राघोबा. त्या पोपटाचं नाव राघोबा ठेवलंय. आणि अंतकाळाला राघोबाकडे पाहत असताना चिंता आहे, मी मेल्यानंतर माझ्या राघोबाचं कसं होईल? राघोबा 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 करत प्राण सोडला. महाराज तुकोबराय वर्णन करतायत, आमचे कष्ट त्यापेक्षा जास्त आहेत देवा. तुका म्हणे गणिका नष्ट, माझे कष्ट त्याहुनी काय केलं होतं म्हणले. अंतकाळी गणिका पक्ष्यांच्या छंदे राम राम पद उच्चारिले, काय कृपा आली म्हणले. तव त्या दीनानाथा कृपा आली कैसे, तिने तेसी वैकुंठा नेले. काय अधिकार आहे महाराज नामाचा. त्या भिल्लिनीने भक्ती केली. आजामेळाने पुत्र स्नेहातून जप केला. आणि या कुंटिनीने पोपटाच्या माध्यमातून जप केला. पोपट हे साधन होतं, पण नाम मात्र भगवान परमात्म्याचं होतं. भगवंताच्या नामाचा उच्चार सहज नव्हे, कुठल्याही मार्गातून फक्त देवाच्या नामाचा उच्चार मुखातून घडला. तर तुकोबाराय सांगतायत, निंद्य असला तरी कोण होतो? निंद्य तेही तेने वंद्य केले. कोण अजून असा आहे? महाराज सांगतायत त्याच्या ब्रह्महत्येचं गणितच नाही बर का. ब्रह्महत्या राशी पातके अपार. 7 रांजण ही आपली कल्पना आहे. आपण म्हणतो वाल्मिकाचे किती होते? 7 रांजण. 7 रांजण असा कुठं श्लोक अख्ख्या रामायणात आलं नाही. नाथ महाराजांच्याही भावार्थ रामायणात 7 रांजणाची ओवी सापडत नाही. मुळात तुकोबारायांचा शब्द काय? ब्रह्महत्या राशी पातके अपार. संख्या नैवम, संख्येचं शास्त्र तिथं लागत नाही. त्या गणितच नाही म्हणले. मोहरी इतके दाणे उचलले, कशात टाकले? रांजणात टाकले. मोहरीचे दाणे मोजता येतात किती बारीक असले तरी. याच्या ब्रह्महत्येच्या पातक एवढं झालं होतं महाराज. सहजतेने फिटणारं पातक नव्हतं, पण संतांचा संग घडला. आणि नारद महर्षी सांगतायत, काही करू नको बाबा, यातलं एकही कर्म तुला उपयोगाला येणार नाही. केलेल्या ब्रह्महत्या तुला सहज तरुण नेणार नाहीत म्हणले. फार यातना आहेत या सगळ्याच्या. वाल्मिकाने विचार केला, तुम्ही सांगताय मग काय करावं म्हणले. मी काही करू नका म्हणले, फक्त रामनामाचा जप करा. वाल्मिक म्हणले, असं काय रामनामामध्ये? रामनामामध्ये काय याचं सामर्थ्य म्हणले तुम्हाला केल्यानंतर कळेल. वाल्मिक तरले, पण रामनामाचं सामर्थ्य कधी कळलं असेल तर भगवान शंकराच्या समोर गेल्यावर. भगवान शंकराच्या समोर जीवनातलं पहिलं रामायण कुणी केलं असेल तर ते वाल्मिकांनी केलंय. वाल्मिकांनी केलेलं रामायण होतं 100 कोट श्लोकांचं. आणि 100 कोट श्लोकांचं रामायण तरुण झाल्यानंतर केलं. अधिकार सांगून जातो, तरले म्हणजे काय केलं? वाल्मिक तरीला उलट्या नामे, मराचा राम राम झाला. तरले काय? तरले याचा भरवसा केले रामायण रामाधी. ही तरण्याची भूमिका आहे. इतकंच नव्हे, देव सांगतायत, अहो जसं माझ्या वाल्मिक बोलेल तसंच मी वागेल. बोलिला वाल्मिक तैसा
बोलिला वाल्मिक तैसेची करीन वरतो निदावीन. नामदेवराय सांगतायत अधिकार वाल्मिकाचा, जसं बोलले माझ्या वाल्मिकाचे वचन. नाथ महाराज वर्णन करतात, माझ्या वाल्मिकाचं वचन मिथ्या जाऊ देणार नाही. हा भगवान परमात्म्याचा शब्द आहे. सगळ्यांनी वर्णन ऐकलं. नारद महाराज म्हणले हे जगतामध्ये प्रसिद्ध होण्याच्या अगोदर याची कथा कैलासात करा. भगवान शंकराच्या समोर याची कथा व्हावी इच्छा आहे. भगवंताला विनंती केली. भगवंत म्हणले नारदजी कथा करायचे म्हणले इथं, पण कैलासामध्ये कथा ऐकायला कोण आहे? म्हणले भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती, माझ्याजवळ भूत आहेत वेताळ आहेत, कथा ऐकणार कोण म्हणले इथं? नारद म्हणले ते सगळं मी बघतो देवा, तुम्ही फक्त कथा करायची म्हणून परवानगी द्या. भगवान शिव म्हणले रामकथा, आणि त्याला मी नकार दिला असं होईल का? म्हणले आत्यंतिक आवडीचं काय असेल तर माझ्यासाठी भगवान प्रभू रामचंद्र आहेत. अवतार होण्याच्या अगोदर पासून भगवान शंकराचं प्रभू रामचंद्रावरती प्रेम आहे, रामनामावरती प्रेम आहे. महाराज परवानगी दिली. नारद आमंत्रण देण्यासाठी निघाले. एका दिवसात सगळं संपलं आमंत्रण देऊन. तेही त्रिभुवनी गमन नारदा, त्रिभुवनामध्ये आमंत्रण दिली. दैत्य आले, दानव आले, देव आले, आणि मानवांकडून सर्वज्ञ म्हणून कोण न्यायचं? सगळे मानव नेऊन चालणार नाहीत म्हणले. कश्यप आणि आदितीला वरती नेलं. जे सगळे गोत्रस्य उत्पन्न आहेत असे काश्यप ऋषी गेले. आदिती माता बसलेली आहे. फार विस्तार करत नाही आता. भगवान शंकर नीच आसनावर बसले, उच्च आसनावरती वाल्मिक ऋषी बसलेले आहेत. कथेचा नियम आहे, कथा व्यासाचं आसन हे श्रोत्यापेक्षा उच्च असावं, आणि कथेच्या आसनापेक्षा समोर देव जरी असला तरी त्याचं आसन उच्च नसतं. भगवान शंकराने खाली बसून कथा ऐकली, आणि कथा संपल्यानंतर भगवंत आपल्या स्थानावर बसलेत. आणि विचार असा झाला, देव आहेत, दानव आहेत, दैत्य आहेत आणि मानवही आहेत. मग जिथं मानव गेलाय तिथं भांडण होणार नाही असं होईल का? जिथं मानव गेला तिथं भांडण ठरलेलंच आहे. मानव म्हणला आता कथा संपली ना वाल्मिक ऋषी, तुमची कथा गोड सांगितली म्हणले, त्या रामायणातला काही भाग आता आम्हाला द्या म्हणले, आम्ही चिंतन करतो. मानव मागतो हे दानवाने पाहिल्याबरोबर दानव म्हणले ज्या अर्थी मानव मागतोय त्या अर्थी त्यात काहीतरी गम्य असलं पाहिजे, आपल्याला सुद्धा ते मिळालं पाहिजे. दानवांनी मागायला सुरुवात केली. आता दानव मागतोय, मानव मागतोय म्हटल्यानंतर देव म्हटले आम्हालाही पाहिजे. तिघांमध्ये वाद चालू झाला. नारद सांगतायत याची वाटणी कशी करायची? होणार नाही म्हणले आपल्याकडून. कोणाकडे जावं? भगवंताकडे चला म्हणले. भगवान शंकरासमोर आणलेले 100 कोट रामायणाचे श्लोक ठेवले. तिघांमध्ये